अहमदपूर चाकूर तालुक्याचे भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात आता BRS पक्षाला मतदार अधिक पसंती दर्शवित आहेत. मागील 5 ते 6 महिन्यापासून उत्तमराव वाघ आणि BRS पक्ष आता खेड्यापाड्यात जाऊन पोहोचत आहे. सर्वसामान्य गरीब शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य माणूस आता BRS पक्षाला जोडला जात आहे. अहमदपूर चाकूर तालुक्यातील अनेक गावातील सर्वसामान्य माणूस आता सत्ताधारी पक्षातील आजी माजी आमदाराला पर्याय म्हणून उत्तमराव वाघ यांना आपला नेता म्हणून त्यांच्या नेतृत्वात BRS पक्षात जाहीर प्रवेश करू लागले आहेत. आज चाकूर तालुक्यातील सुगाव या गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी अब की बार किसान सरकारचा नारा देत BRS पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना उत्तमराव वाघ यांनी म्हटले की शेतकरी कष्टकऱ्यांचे मजुरांचे सरकार आल्याशिवाय आपला विकास होणार नाही. तेलंगणा राज्यात BRS पक्षाच्या काळात शेतकरी सुखी होता आणि आता सरकार बदलून फक्त 1 महिना झाला आणि BRS सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना आता रद्द होताना दिसून येत आहेत. तेलंगणा राज्यात आज 4 तासाचे लोड शेडिंग या काँग्रेस सरकारने सुरू केले आहे आणि तेथील अनेक लाभदायक योजना हे सरकार बंद करीत आहे. आज सुगाव गावामध्ये नमस्कार, मी उत्तमराव चंद्रकांत वाघ, अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ. आज तुम्ही जर सुगाव गावामध्ये जर बघितलो पक्षप्रवेश सोहळा, ना भूतो न भविष्यातील लोकांची गर्दी, जनतेचा प्रचंड जनसमुदाय जमलेला होता. तुम्ही जर बघितलो तर खुर्च्या सुद्धा पूर्ण फुल झाल्या होत्या आणि पूर्ण जनता अशी उभारून बघत होती. आता लोकांना सुद्धा कळून चुकलेला आहे की बाबा चंद्रशेखर राव साहेबाचा पक्ष, BRS पक्ष आणि या मतदारसंघाचा उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये, चाकूर अहमदपूर मतदारसंघामध्ये काहीतरी क्रांती घडवू शकतो आणि गोरगरीब शेतकरी, दीन दलित बांधू, सर्व जाती धर्माचे लोक काहीतरी आनंदात राहतील म्हणून जनता सुद्धा आता परिवर्तनाच्या आटक परिवर्तन आहे असं म्हणत आहे. प्रेशर म्हणजे काय की कुठेही थोडं अडवणूक करायची. कोणते कार्यकर्ते माझ्याकडे जर चांगले उराले तर त्याला काम द्या, त्याला थांबवा. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही काम कितीही द्या, पण जनता ही माझ्यावर प्रचंड प्रेम करत आहे आणि माझ्या पक्षावर प्रचंड प्रेम करीत आहे. म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं, मरण पत्करेन पण हे जनतेचं मी प्रेम कधी गमावणार नाही. हे माझं ब्रीद वाक्य असेल. आम्ही यांच्या मागा गरीब आतापर्यंत त्याला कोणी काहीच केलं साहेब. उत्तर वाघाच्या मागा. मी एक सुगाव नगरी मधला सामान्य नागरिक आहे. आतापर्यंत आम्ही जे काही प्रतिनिधी निवडून दिले, आतापर्यंत आम्ही सगळ्याला कटाळलेलो आहोत. आम्हाला सच्चा सज्जन माणूस हा भेटला, आम्ही यांच्या पाठीशी. आणि नारळ महाराष्ट्रामध्ये पहिलं तर उत्तमराव वाघ साहेबांच्या काय बघितलं नेमकं काहीच बघायला सुशिक्षित आम्हाला दिसलं यांच्यामध्ये. तेच घराणीशाही, काका नाही यांचं ऐकून ते आला तर ते आम्हाला हे नको आहे. सगळी जनता कटाळलेली आहे आता. आणि उत्तमराव वाघ साहेबांच्या पाठीमागे आहोत. त्याच्या अगोदर कोणत्या पक्षात काम करत होतो? मी राष्ट्रवादी पक्षात होतो. राष्ट्रवादी पक्षामधून BRS मध्ये जे 5 वर्षामध्ये तुम्हाला आश्वासन देण्यात आले होते ते पूर्ण झाले नाही. सत्ताधाऱ्यांकडून नाही, सगळे कटाळलेले आहे त्या ठिकाणी. सगळा चाकूर तालुका कटाळलेला आहे सगळा. निवडून जातात पुन्हा इकडे बघलंच नाही. जनतेचा आतूनात प्रेम वाढलेला आहे चाकूर तालुक्यामध्ये वाघ साहेबावर.